नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। बालकालीन भगवान बुद्ध, धम्म, पूजनीय भिक्षु संघ या तीन रत्नांना पहिला प्रथम पंचांग प्रणाम। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22व्या अखिल बौद्ध धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून पूजनीय भिक्षू संघाच्या अमृततुल्य वाणीतून आपल्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा, दुःखमुक्तीचा आणि वर्तमान काळामध्ये माणूस म्हणून जीवन जगण्याचा जो भगवंताने धम्म दिला, मार्ग दाखवला, त्या मार्गाचं श्रवण करत असलेले सर्व धम्म उपासक, उपासिका, बालक तथा बालिकांना भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे भगवान बुद्धाने मनुष्याच्या कल्याणासाठी केलेला उपदेश, त्या बुद्ध उपदेशाला, बुद्धाने शिकवलेल्या शिकवणुकीला धम्म म्हणतात। आपण त्याला बौद्ध धम्म म्हणतो, हे का नाही? पण त्याला धम्मच म्हणतात। आणि असा हा धम्म अथांग आहे, महासागरासारखा। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ध्यान मनन चिंतन करून बुद्धत्व प्राप्त केलं, म्हणजे ते बुद्ध झाले। बुद्ध हे जन्मत नसतात, बुद्ध हे बनत असतात। बुद्ध हे जन्मायचेच असते तर महामायेच्या गर्भातून पडता क्षणीच त्यांना बुद्ध म्हणून संबोधित केलं असतं। पण कोणी म्हटलं का त्यांना बुद्ध? राजकुमार लय कोणाला पूर्व जन्मान स्मृतीचं ज्ञान असेल तर त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधत होते। मग ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले। नीट आपण लक्ष घ्या, बुद्ध हे जन्मत नसतात, बुद्ध हे बनत असतात। आणि बुद्ध बनण्याचा एक मार्ग आहे। आता तुम्ही उपासक उपासिका आहात की नाही? उपासक उपासिका जन्मत नसतात, ते बनत असतात। जन्मत असते तर 56च्या अगोदर जे आता जिवंत असतील तेव्हाच त्यांना कोणी उपासक म्हटलं असतं। 56च्या अगोदर जे जन्मले, जन्माने जर कोणी उपासक होत असतं तर 56च्या अगोदर, म्हणजे भगवान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या अनुयायाला बौद्ध धम्म दीक्षा दिली। त्याच्या अगोदर ज्याचा जन्म झाला, योग्य त्याचं उत्तर दिलं नाही तर त्यांना जसं एखाद्या भेड्याला पकडून नदीच्या पलीकडे फेकावं तसं आम्ही बुद्धाला करू। म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे जर बुद्धाने उत्तर दिले नाही तर अशी त्यांची अवस्था, असं ठरवून ते जायचे। आणि मग भगवान बुद्धाला प्रश्न विचारायचे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न, ईश्वरवाद, आत्मवाद, ब्रह्मवाद, चातुर्वर्ण अशा संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न विचारायचे। तर असाच एक ब्राह्मण भगवंताकडे जातो आणि भगवंताला विचारतो प्रश्न, हे गौतमा, आम्ही ऐसा केलं की तुम्ही सर्वच वर्णाला समान समजता,
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे प्रश्न विचारायचे. गुंतागुंतीचे प्रश्न. का ब्राह्मण ते हे सर्व श्रेष्ठ आहेत म्हणायचे? मग सर्वांना तुम्ही समान कसं समजता? मग त्याचं उत्तर भगवान बुद्धानं अनेक दृष्टांत देऊन त्यांना समजावून सांगत होता. आणि ते समजावून सांगल्यानंतर त्यांनी ठरवलं ते तर बाजूलाच राहिलं, पण ते भगवान बुद्धाने शरण जायचे. आणि शरण जाऊन काय म्हणायचे? भगवान, आजपासून मला बुद्ध धम्मसंघ या शरणस्थानाला आजन्म शरण आलेला उपासक जाणार. काय म्हणायचे? उपासक. बुद्ध धम्म संघाला आजन्म शरण आलेला मला उपासक जाणार किंवा उपासक आहे, उपासिका आहे. आणि मग ते उपासक उपासिका आहे. आता जो मनुष्य किंवा जी स्त्री बुद्ध धम्माला शरण जाते, बुद्ध धम्माला शरण जाते आणि भगवान बुद्धांनी उपासक उपासिकांचे जे काही कर्तव्य सांगितलं त्या कर्तव्याचं पालन करते, त्या पुरुषाला उपासक म्हणतात आणि बाईला उपासिका म्हणतात. साधा सुद्धा त्याचा अर्थ आहे. आता जो मनुष्य किंवा जी स्त्री बुद्धाला धम्माला संघाला शरण जाते अजन्म आणि बुद्धांनी सांगितलेल्या ग्रस्तांच्या कर्तव्याचं पालन करते, त्यांना उपासक, पुरुषाला बाईला उपासिका म्हणतात. आता हे भगवान बुद्ध प्रत्यक्ष जिवंत असताना आपल्यासारखे जिवंत असताना असे लोक भगवंतासमोर जायचे, भगवंताला अनेक प्रश्न विचारायचे, त्यांच्या मनाचं परिवर्तन बुद्ध उपदेश देऊन करायचे. आणि तेव्हा ते म्हणायचे की भगवान, आजपासून आम्हाला अजन्म तिने शरणस्थानाला शरण आलेल्या उपासिक जाणार. हे तेव्हाची गोष्ट आहे का नाही? मग आता बुद्ध तर जगत नाही. बुद्ध आता जगात आहेत का? नाहीत. मग बुद्ध जगात नाही तर हे लोक नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध म्हणून पाया कोणाच्या पडतात? बुद्ध संसारात नाही आहेत की नाही? आहेत का? आहेत. नक्की माहित आहे तुम्हाला बुद्ध संसारात आहे की नाही? आहेत का? एक मोठ्यानं सांगा. असं काय असे होते ना, असे होते असे. बुद्ध संसारात आहेत की नाही? आहेत. नक्की आहेत का? नाहीत ना? ह्या उपासिका म्हणतात बुद्ध संसारात नाही. मग आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणून का म्हणतो? बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय? मी बुद्धाला शरण जातो. बुद्ध संसारात नाही. मग आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणून 3 वेळ नमस्कार कोणाला करतो? बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो ना, मी बुद्धाला शरण जातो. मग आपण काय करतो? आपण सर्व खोटे बोलतो. ऐक नाही? म्हणजे बुद्धच नाही तर मग आपण पाया कोणाच्या पडतो? आपण शरण कोणाला जातो? आपण पूजा कोणाची करतो? ऐक नाही? अगदी प्राथमिक उपासकांचं कर्तव्य जे आहे त्या संबंधित मी यावेळेला बोलतो. कोणाला शरण जातो? मग बुद्ध संसारात नाही आहेत की नाही?
काही सांगत नाही. ऐक का? ऐक. ही उपाशिका म्हणते बुद्ध ऐक. ऐक ना. मग बुद्धाला आपण नमस्कार करतो की नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध म्हणतो की आपण. नमो म्हणजे नमस्कार, तस् म्हणजे त्यांना, अरहतो म्हणजे त्या अनंताला. अनंत म्हणजे का? जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे का? पुन्हा त्यांच्या 5 स्कंदाला जन्म नाही. बुद्धाने ध्यान मनन चिंतन करून काय शोधलं? 4 आर्य सत्य. आणि 4 आर्य सत्याची जेव्हा त्या बोधिसत्वाला अनुभूती झाली, त्याचा साक्षात्कार झाला, तेव्हा ते बुद्ध झाले. आणि त्याचं पहिलं सत्य कोणतं आहे? दुःख आर्य सत्य. संसारामध्ये दुःख आहे, पहिलं सत्य. त्या दुःखाचा अर्थ काय सांगितला बुद्धांनी? जन्म दुःख, रोग दुःख, म्हातारपण दुःख, मृत्यू दुःख, प्रिय वस्तूचा वियोग दुःख, अप्रिय वस्तूची प्राप्ती दुःख, इच्छिलेल्या वस्तू न मिळणं दुःख. आणि थोडक्यामध्ये 5 उपादान स्कंदच दुःख आहे. ऐक ना. हा दुःखाचा अर्थ सांगितला. आणि जर संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले का? संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले नाहीत ना. अनंत म्हणजे काय? ज्यांच्या जन्म मृत्यूचा क्षय झाला, त्यांच्या 5 स्कंदाला पुन्हा जन्मच नाही का? बुद्धानं काय शोधलं? पहिलं सत्य, जन्म हे दुःख आहे. ऐक ना. आणि मग संसारात जर बुद्ध असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्या सर्वसामान्य लोकांसारखे आहेत. लक्षात तुमच्या? अनंत म्हणजे काय? जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त. आता बंतीजी सांगितलं, जेव्हा एखाद्या माणसाचे 10 संयोजन, 10 बंधन नष्ट होतात, तेव्हा तो अनंत होतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. आणि म्हणून संसारात आज बुद्ध नाही. आणि असतील तर आपल्यासारखं दुःखातच आहेत. लक्षात. संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्यासारखेच आहेत. आणि संसारात बुद्ध नसतील तर मग त्यांच्या नावानं केलेली पूजा, त्यांना केलेला नमस्कार हे व्यर्थ आहे. हा प्रश्न मिलिंद राजानं भंते नागसेनाला विचारला होता. बुद्ध पूजेबद्दल, बुद्धाच्या पूजेबद्दल, बुद्धाच्या पूजेबद्दल. ऐक ना. की जर बुद्ध संसारात असतील आणि जर आपण त्याची पूजा केली असेल, ती पूजा स्वीकारण्यासाठी ते असतील, तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, सर्वसामान्य माणसासारखे आहेत. आता आपण फुलं वाटतो की नाही बुद्धाला? बुद्ध फुलं जेवायला कोणाला वाटतो आपण? जे खातो त्याला. आता बाकीच्या मतात ज्याला पोट नाही, तोंड नाही, त्यालाही वाटतात ना. का? हा प्रश्न विचारला होता मिलिंद राजानं नागसेन भंतेला, की जर आपण बुद्धाची पूजा करतो ना, पुष्प धूप दीपाने, ती पूजा स्वीकारण्यासाठी बुद्ध असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही का? ते आज संसारात आहेत. पहिला प्रश्न. आणि जर बुद्ध संसारात नसतील तर अनंत झाले असतील तर त्याच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. ते नसतील तर कुणाची पूजा करायची? आणि असतील तर सर्वसामान्य माणसासारखे दुःखामध्ये पडलेले आहेत.
असा प्रश्न मिलिंद राजांनी नागसेनाला विचारला होता. या प्रश्नाला मेंढक प्रश्न म्हणतात. मेंढक, गुंतागुंतीचा. मेंढ्याचे ते शिगातात वाकडे तिकडे वाकडे तिकडे वाकडे तिकडे, आहेत तर असं, नाही तर तसं. ऐक, कारण आपण बौद्ध उपासक आहोत आणि बौद्ध उपासक असताना आपण म्हणतो बुद्धांग शरणं गच्छामि, धम्मांग शरणं गच्छामि, संघांग शरणं गच्छामि. मी बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरतो, शरण जातो. ऐक नाही. आता बुद्ध संसारात नसतील तर आपण शरण कोणाला जातो? बुद्धच नसतील तर पूजा कोणाची करतो हे आपल्याला समजा पाहिजे की नाही? आता आपण बुद्ध, धम्म, संघाला शरण जाऊ आपण बौद्ध उपासक उपासिका बनतो, हे की नाही? तर बुद्धच आपल्याला माहित नसेल, धम्मच माहित नसेल, तर संघच माहित नसेल, मग कुणाला शरण द्यायचं? कुणाची पूजा करायची? कुणाचं ध्यान मनन चिंतन करायचं? हा प्रश्न निर्माण होतो की नाही? अगदी पहिली स्टेप आपली उपासकांची. म्हणून आपले जे शरणस्थान आहे, आपले जे श्रद्धास्थान आहे, आपले जे पूजास्थान आहे, वर्तमान काळातलं, बरं वर्तमान काळातलं, भविष्यातलं नाही, वर्तमान काळातलं, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा या मेंढक गुंतागुंतीच्या प्रश्नाला बनते नागसेनानी अनेक दृष्टांत देऊन मिलिंद राजाला समजावून सांगितलं. पूजेबद्दल प्रश्न विचारला होता. आपण जे बुद्धाची पूजा करतो ती पूजा स्वीकारण्यासाठी बुद्ध असतील तर बुद्ध सर्वसामान्य माणसासारखे आहेत, ते दुःखातून मुक्त झाले नाही का? बुद्धाने काय सुद्धा जन्माचे दुःख. आणि जर बुद्ध संसारात नसतील, ते अनंत झाले असतील, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असतील, तर त्यांच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. समजलं का? थोडक्यात तुम्हाला समजलं का याचा अर्थ? बुद्धाच्या उद्देशाने केलेली पूजा याचा स्वीकार करण्यासाठी असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्यासारखं आहेत मग संसारात, आहे की नाही? आणि नसतील, अनंत झाले असतील, या संसारात नसतीलच, तर त्यांच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. समजलं थोडक्यात तुम्हाला? का आपण दररोज ना बुद्धांग शरणं गच्छामि म्हणतो ना, बुद्धाची पुष्प धूप दीपाने पूजा करतो. हे आपल्याला पहिली स्टेप आपल्याला समजायला पाहिजे की नाही? तर या विचारलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण करताना नागसेन पंथींनी मिलिंद राजाला एक दृष्टांत सांगितला. एक दृष्टांत सांगितला. तुम्हाला ढोल पाहिलाय की? ढोल ढोल पाहिजे ना, ते मिरवणुकीला वाजवतात, आहे की नाही? ढोल माहिती तुम्हाला? समजा त्या ढोलवर थाप पाडली, आवाज निघतो. ते आवाज निघतो, तो आवाज या वातावरणामध्ये विलीन होतो. थाप मारली, आवाज निघाला, या वातावरणामध्ये तो विलीन होतो नाही? मग याचा अर्थ असा आहे का की त्या ढोल मधला पूर्ण आवाजच नष्ट झाला? याचा अर्थ असा आहे का पहिल्यांदा ज्या माणसाने त्या ढोलवर थाप पाडली तो आवाज या वातावरणात विलीन झाला, नंतर तसाच माणूस आला, पहिल्यांदा जशी थाप पाडली त्यांनी तशीच थाप पाडली, तर पहिल्यांदा जो आवाज निघाला तसाच पुन्हा आवाज निघेल की नाही? निघेल की नाही? ते मिलिंद राजाला नागसेन पंथीने एक दृष्टांत देऊन उदाहरण ते एका बोधिसत्वानी बुद्ध बनण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं त्यांनी पालन केलं, आचरण केलं,
मनन केलं, ध्यान चिंतन केलं आणि तो बोधिसत्व बुद्ध झाला. लक्षात, तो बोधिसत्व बुद्ध झाला. याचा अर्थ हा आहे का एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्याचा मार्गच नष्ट झाला. आता सिद्धार्थ गौतम बोधिसत्व त्या 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करून बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करून ते बुद्ध झाले. लक्षात, ते अनंत झाले, त्यांचं महापरिनिर्वाणही झालं. याचा अर्थ हा आहे का की पुन्हा एखाद्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्याचा मार्गच नष्ट झाला. त्याचा अर्थ असा आहे का पुन्हा जो बोधिसत्व येईल पहिल्यांदा झालेल्या सर्व बुद्धांनी ज्या 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन मनन चिंतन केलं त्याच हा बोधिसत्व पालन करेल, मनन करेल, चिंतन करेल, तेव्हा तो बोधिसत्व पहिल्यांदा भूतकाळात झालेल्या बुद्धासारखा तो बुद्ध बनणार नाही का? जसं त्या ढोलावर थाप मारल्यानंतर आवाज निघाला, तो या वातावरणात विलीन झाला, तसाच दुसरा माणूस आला, पहिल्यांदा जशी थाप मारली तशी त्यानं मारली, तर पहिल्यांदा जो आवाज निघाला तसाच पुन्हा आवाज निघेल की नाही? आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे एका बोधिसत्वाने, बोधिसत्व माहित आहे तुम्हाला? बोधिसत्व त्या सत्वाला, त्या प्राण्याला म्हणतात की जो बुद्ध बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. बुद्ध बनण्यासाठी जो प्रयत्नशील आहे त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि ज्या बोधिसत्वाने 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन केलं, मनन केलं, चिंतन केलं, त्याची अनुभूती त्याला झाली, त्याला बुद्ध म्हणतात. लक्षात तुमच्या? आणि म्हणून या संसारामध्ये कायरूप बुद्ध जरी नसला, कोणता बुद्ध? कायरूप बुद्ध म्हणजे आपल्यासारखा चालणारा, बसणारा, बोलणारा, झोपणारा, खाणारा, पिणारा, त्याला कायरूप बुद्ध म्हणतात. तो नाही का त्यांचं महापरिनिर्वाण झालं, मृत्यू झाला, त्या कुशीनगरला 2 वृक्षाच्या मध्ये त्यांना आग्नेय दिला. म्हणजे काय रूप बुद्ध आज संसारात नाही. काय रूप बुद्ध माहित आहे तुम्हाला कसं? ज्याच्यामध्ये 5 स्कंद असतात, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. स्कंद उपादान नाही बघ, जसं आपल्यामध्ये आपलं शरीर आहे का नाही, तर काय उपबुद्ध संसारात नाही, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. पण जो बोधिसत्व पुन्हा 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करेल, मनन करेल, चिंतन करेल, त्याला तो पूर्ण करेल, तो बोधिसत्व पुन्हा बुद्ध बनतो. लक्षात. आणि म्हणून वर्तमान काळातला बुद्ध कोण आहे याच्यावर? आता वर्तमान काळात कोण बुद्ध आहे? ज्या बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करून बोधिसत्व बुद्ध बनतो, ते बोधिसत्व, ते 37 बोधी पाक्ष्य धर्म आज वर्तमान काळात आहे. आलं का तुमच्या? आलं का थोडं काही? आणि जो बोधिसत्व त्या 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन मनन चिंतन करेल तो बुद्ध बनतो. म्हणून बुद्धाने, सिद्धार्थ गौतम बुद्धाने माझ्या नंतर मैत्रेय बुद्ध उत्पन्न होतील अशा प्रकारची भविष्यवाणी सांगितली आहे. बुद्ध एकच नव्हतं बघ, पहिला आणि शेवटचा, जे बाकीच्या मतात आहे पहिला आणि शेवटचा, तसं नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर 27 असा इतिहास सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितलं. आणि माझ्या नंतर मैत्रेय नावाचा बुद्ध होईल ही भविष्यवाणी सांगितलेली आहे. लक्षात. संपूर्ण जगाच्या विद्वानाने, पंडिताने
बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून, बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत अशा प्रकारची भविष्यवाणी केलेली आहे. बोधिसत्व म्हणतो ना आपण, बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतो ना, बोधिसत्व म्हणतो ना बाबासाहेबांना. हे जगातला विद्वानाने बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून संबोधित केलं. आता बोधिसत्व कोणाला म्हणतात? आपण घोषणा करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय. एखाद्या अन्य मताच्या माणसानं तुम्हाला विचारलं, अरे भारताच्या संविधानाचा शिल्पकार कोण हे आम्हाला माहित आहे, घटना काय म्हणतात, पण बोधिसत्व बाबासाहेब का म्हणतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही? अगदी सुरुवातीची गोष्ट का? मग सांगा बरं एखादं कोणी बोधिसत्व कोणाच म्हणतात? बाबासाहेबाला बोधिसत्व का म्हणतात? जसं बाबासाहेबाला शिल्पकार म्हणतात, घटनाकार म्हणतात, तसं बाबासाहेबाला बोधिसत्व का म्हणतात? का म्हणतात? का म्हणतात? बोधिसत्वाचा साधा सोपा अर्थ आहे, बोधी म्हणजे संबोधी, बुद्धत्व, सत्व म्हणजे प्राणी. त्याच्यात 5 उपादानस्कंध आहेत. ते जो सत्व बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो त्याला बोधिसत्व म्हणतात. लक्षात? मग बोधिसत्व त्याला का म्हणतात? ज्या सत्वामध्ये, ज्या सत्वानी 10 पारमिता पूर्ण केल्या, ज्या सत्वानी 10 पारमितांचं पालन केलं त्याला बोधिसत्व म्हणतात. 10 पारमिता, पारमिताचा अर्थ पूर्णत्व, की ज्याचं पालन केल्यानंतर जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते, त्याला पारमिता म्हणतात. आणि जो सत्व 10 पारमितांचं पालन करतो त्याला बोधिसत्व म्हणतात. त्या 10 पारमिता कोणत्या? दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, सत्य, शांती, वीर्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा, ह्या 10 पारमिता आहेत. लक्षात? बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे की 10 पारमितांचं पालन करे. आता बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून जगाच्या पंडितांनी संबोधित केलं, हे कल्पनाश्रित नाही, हे कल्पनाश्रित नाही. जसं की कोणाला ज्ञान असो न असो, त्याला कोणी कोणती तर पदवी देते, एखादी युनिव्हर्सिटी देते ना डॉक्टरेटची पदवी, त्याला ज्ञान असो की नसो, हे की नाही, मोठा असला, पंडित असला, प्रसिद्ध पुढारी असतात, तसं नाही. बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून जगाच्या विद्वानांनी पंडितांनी संबोधित केलं, हे बाबासाहेबाच्या जीवन कार्याचा अभ्यास करून. लक्षात? बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये 10 पारमितांचं पालन केलं आहे. बाबासाहेबांचे जीवन त्याचं पुष्कळ लोकांनी वाचलेलं आहे. आणि आज आपण जर या 10 पारमिता बाबासाहेबांच्या जीवनात त्यांनी पालन केला का याचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपण करू शकतो. पहिली पारमिता दान. बाबासाहेबांनं दान पारमितेचं पालन केलं. आज एका भंतीनं प्रवचन केलं बाबासाहेबांचे जीवन कार्य. बाबासाहेबाचा लाडका मुलगा राजरत्न मेल्यानंतर त्याला गुंडाळून त्याचं दफन करण्यासाठी कपडा आणायला बाबासाहेबांचा पैसा नव्हता. ऐक ना, म्हणून साहजिकच कोणी प्रश्न विचारेल की बाबासाहेबांनी दान पारमितेचं पालन कसं केलं? तिथे ते अमेरिका शिकत असताना त्याला खायलाही नव्हतं, ऐक ना, ते सांगले बघते. मग त्यांनी दान पारमितांचं पालन कसं केलं? कसं केलं सांगा. बाबासाहेबांनी काय दान केलं? त्याची तर खायची सोय नव्हती, ऐक ना.
लाडक्या मुलगा मेल्यानंतर त्याला गुंडाळून दफन करण्याच्या कपडे घेण्यासाठी पैसा नव्हता. मग बाबासाहेबांनी दान या पालमितीचं पालन केलं. आपण म्हणतो हे खरं असेल की खोटं? काय केलं बाबासाहेबांनी? दानाचे 3 प्रकार आहेत: आमिष दान, अभय दान, धम्मदान. आमिष दान म्हणजे वस्तूचं दान, खाणं पिणं, कपडे लते, औषध पाणी, घर दार, गाड्या घोड्या महाग, म्हणजे वस्तूचं दान, त्याला आमिष दान म्हणतात. मग बाबासाहेबांनी कोणतं आमिष दान केलं? त्याचीच तर काही सोय नव्हती. मग त्या जगाच्या पंडितांनी बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणून संबोधित केली, चुकीचं असेल. केलं का बाबासाहेबांनी आमिष दान? बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला तर बाबासाहेबांनी आमिष दान केलं ते जगात कोणीच केलं नाही असं माझं तरी मत आहे. आले की नाही? ते कोणत्याही रूपानं असो. बाबासाहेबांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं की नाही? आणि त्या संविधानामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं दान देण्याची व्यवस्था केलेली आहे? भोजनदान आहे का नाही? भारतात लाखो विद्यार्थी जगत आहेत की नाही? आहे का नाही? बाबासाहेबांनी या गोर गरीब याच्यासाठी जी संविधानामध्ये व्यवस्था केलेली आहे त्याचं अल्पसही त्याची बजावणी झालेली नाही. शिक्षण घेताना कशा सवलती असाव्यात, आश्रमशाळा, वसतिगृह, अनाथालय याच्यामध्ये कशा प्रकारचं मुलींना, म्हाताऱ्या लोकांना, अनाथाला भोजन द्यायच्यावर, ही सारी व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी मग आमिष दान दिले की नाही? भोजन दान, कपड्याचं दान, घराचं दान, औषधाचं दान, एवढं कोणी दिलं नाही जगात, कोणी दिलं नाही. तर सूक्ष्मदृष्ट्या आपण अभ्यास केला आपल्याला वाटत असेल हे शासन द्या. संविधानात जी व्यवस्था केली त्याची 2-3% अंमलबजावणी केली नाही कोणत्याच शासनात. म्हणून बाबासाहेबांना आमिष दान दिलं. आलं का? आता तुम्ही हे साडे नेसले घ्या. काही काही लोक आड्याने काय म्हणतात, आमच्या कमाईने घेतली म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना एका 80 वर्षाच्या साधूशी माझी भेट झाली. 80 वर्षाचा सदबळ त्याची दाढी होती आणि मी त्यावेळेला 25 वर्षाचं माझं वय होतं. त्या गावाची धम्मदेशना संपली. आम्ही दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या सडकेवर आलो. त्या शेतात झाड होती, तो बसतो. तोही महाराज त्याचे 100 शिष्य ते सोबत घेऊन आला. माझ्यासोबत काय 10-20 मुलं आपले शिकले सरवले होते. तो म्हणजे भंतीजी हे महाराज लई तिकडे हिंडायला लावून बेचैन केलं लोकांना, याच्याशी काही चर्चा करा. 80 वर्षाचा महाराज, पांढरी शपथ, हातभर दाढी. मी 25 वर्षाचं पोरग. ऐक ना, जगाच्या उत्पत्तीबद्दल वाद निर्माण झाला. कशाची? जगाच्या उत्पत्तीबद्दल. त्या जगाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. ब्रह्मदेवानं. आता मी काय बोलणार, 25 वर्षाचं पोरग, 80 वर्षाचं म्हातारा माणसो, अनुभवी माणूस आपले पोरं म्हणतात बोलानं बनती. लय आपल्या लोकांना चिड आहे. कोणाशी चर्चा कुंताला कसं जिंकव. 25 वर्षाचं. त्याला एकच म्हणलं, स्वामी, ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली असेल मग तुमच्या मताने, पण मला असं वाटते की ब्रह्मदेवानी जगाची निर्मिती केली, माणसाची निर्मिती केली. त्यानं डोळेही दिले, नाकही दिलं, तोंडही दिलं, हातही दिलं, पायही दिलं, पण या सर्व इंद्रियाला काम करण्याचे अधिकार त्याने दिले नाही.
ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. त्याला थोडं समजावून सांगतो मी, ऐक ना. होते का अधिकार? जेव्हा त्या ब्रह्मदेवानी जगाची निर्मिती केली, हे काही 4 वर्ण निर्माण झाले त्या ब्रह्मदेवापासून झाले म्हणून. तोंडातून पडला तो ब्राह्मण, तोंडातून. इथून जो पडला तो क्षत्रिय, दंडातून. जांघेतून पडला तो वैश्य, पायाच्या अंगठातून पडला तो शुद्ध झाला. है का नाही? आणि ज्याला शुद्ध म्हणतात त्याला देवाचं नावही घेता येत नव्हतं. लक्षात? त्यानं जर वेद वाचले, ऐकले, वाचले तर जीभ तोडा, ऐकले तर तप्त त्याच्यात तेल टाका. म्हणून स्वामी, कदाचित तुमच्या मतानं ब्रह्मदेवानं ही निर्मिती केली असेल, पण सर्वांनाच त्याच्या इंद्रियाला समान अधिकार दिले नाहीत म्हणलं. तोंडानं बोलायचे, कानानं ऐकायचे, पायानं कुठेही जायचे, ते म्हणलं बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. थंडाका झाला भारत. त्याला उदाहरण 2-3 दिले आहे का नाही? तर अशा तऱ्हेनं बाबासाहेबानं पहिल्या दान पारमितेचं पालन केलं. हे तुम्हाला साडी नेसण्याच्या अधिकार कोणी दिली? एवढी मोठी भावीची कशी दिली? अरे शुद्राच्या बाईला चांदी सोन्याचे दागिने घालण्याचा अधिकार नव्हता, लाकडाचे किंवा लोखंडाचे. आपल्या कष्टाचे नव्हते. लक्षात? हे पहिल्यांदा बुद्धांना अधिकार दिले आणि त्यासाठी नंतर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिलेले आहे. लक्षात? म्हणजे बाबासाहेबांनी आमिषदान दिलं. अभयदान म्हणजे जीवदान. हे का? जीवदान, ज्याचा जीव वाचवतात त्याला जीवदान म्हणतात. बाबानं साहेबांना कुणा दिले की नाही? आपल्याला दिले ते गोष्टी विकसून दिले की नाही? कुणाचा जीव वाचवला का बाबासाहेब? वाचवलं? त्याला अभयदान म्हणतात, जीवदान. आपले तर लाखो लोक वाचवले. बिमार असताना औषध पाणी सरकार दवाखान्यात घेऊन का सारे ते संविधानात व्यवस्था केल्या. पण अशा एका महात्म्याला जीवदान दिलं, माहित आहे की तुम्हाला? म्हणजे बाबासाहेबांना दुसऱ्या दान पारमितीचे पालिके झाला अभयदान म्हणतात. केले ना? तिसरं दान सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धर्माचं दान श्रेष्ठ आहे. बुद्ध म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्माचं दान श्रेष्ठ आहे. हे धम्माचं दान तुमचं नाही पण बिहारामध्ये पेट्या आहेत आणि त्या पेटीमधील धम्मदान पेटी, ती आमिष दान पेटी आहे, धम्मदान पेटी नाही. भगवान बुद्धांनी जो उपदेश लोकांना दिला, भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला, दान म्हणजे देणं, धम्मदान म्हणजे धम्माचं दान देणं, धम्म शिकवणं. बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी 1956 14 ऑक्टोबरला लाखो लोकांना धम्माचं दान दिलं. दिलं नाही? धम्माची दीक्षा 22 प्रतिज्ञा ऐकलं. म्हणून बाबासाहेबांना पूर्ण दान पारमिता आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं, म्हणून त्याला बोधिसत्व. दुसरी पारमिता शील आहे का नाही? शील किती बाबासाहेबांनी शिलाचं पालन केलं आहे का नाही? सिंहासारखा माणूस अमेरिकेमध्ये जातो, सिंहासारखा, दिसाला सिंहासारखा, ज्ञानानं हे ते. थोडं तोंड गेलं बाबासाहेबांचं, गेलं काय काय? बाबासाहेबांकडे शिकार तोडलेली कुठं वाचते का तू? मी तर नाही वाचलं बाबा. जाऊ तर लाभत जाईल. कम
बाबासाहेबांनी एखाद्या पोरीकडे पाहिलं का? अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये शिकत असतात आलता एक प्रसंग, पण पद्धतशीर बाबासाहेब तो हँडल केला. ते तरुण मुलगी काय म्हणते, बाबासाहेब म्हणते मलाच मुलगा मान ना. थंडीगार झाली. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही शिलाचे प्रकार आहेत त्या शिलाचं पालन केलं. म्हणजे दुसरी पालखी त्यागाबद्दल तर आपण बोलूच शकत नाही. किती बाबासाहेब त्यागी होते. प्रज्ञा, बाबासाहेबांना आपण प्रज्ञा सुयक म्हणतो मी ना. सत्य, शांती, वीर्य म्हणजे प्रयत्न. किती बाबासाहेब प्रयत्नशील होते. 18 अभ्यास करत होते, हे का नाही. सर्व क्षेत्रामध्ये ते किती प्रयत्नशील होते. अधिष्ठान, 8वी पायरी अधिष्ठान म्हणजे संकल्प ज्याला म्हणतात. बाबासाहेबांनी 1935 संकल्प केले. शेवटचा